सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा आणि मावळामधील पर्यटन स्थळं सज्ज झाली आहेत। पवना धरण परिसरातील टेंट कृषी पर्यटन केंद्र आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे। लोणावळा खंडाळा परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते। त्यातील अनेक हॉटेल्स आता पूर्ण क्षमतेने भरलेली आहे आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळू लागली आहेत। दरम्यान पवना लेक कॅम्पिंग परिसरातून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चैत्राली राजापूरकर यांनी पाहूया। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण लोणावळा नगरीसह आता पवना नगर देखील सज्ज होताना दिसत आहे। पवना नगरमध्ये खरं तर पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेलं टेंट हे आहे। पवना धरणाच्या बाजूलाच हे लेक कॅम्पिंग असतं आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने मुंबईतील पर्यटक त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पर्यटक येत असतात। धरणाच्या बाजूलाच हे टेंट असल्यामुळे या ठिकाणी सध्या या टेंट व्यावसायिकांची जी आहे ती लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्यटक जे आहेत ते या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, आनंद घेणार आहेत, नववर्षाचं स्वागत करणार आहेत आणि त्यासाठीच एकंदरीत आपण पाहतोय की हे पवना धरण आहे आणि या पवना धरणाच्या बाजूलाच हे टेंट जे आहेत ते लावलेले आहेत आणि सध्या यांची लगबग हे टेंट लावण्याची लगबग असेल त्याचप्रमाणे पर्यटकांना सुखसोयी देण्यासाठी जी लगबग आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी न्यू इयर पार्टी देखील आयोजित करण्यात आलेली असते, डीजे असतात, याच्यावरती ताल धरत हे पर्यटक जे आहेत ते नववर्षाचं स्वागत करत असतात आणि त्यासाठीच आता आपण पाहतोय की पर्यटकांना हा आनंद मिळावा यासाठी हे सर्व टेंट धारक जे आहेत त्यांचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती पर्यटकांच्या स्वागताची त्याचप्रमाणे नववर्षाचं स्वागत करण्यासाठीची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नववर्षाचं स्वागत पर्यटक मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी करणार आहेत। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।